अमरावती शहर गुन्हे शाखेने अवघ्या 2 तासात खुनाच्या प्रयत्नातील सर्व आरोपींना अटक करत मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणात 2 आरोपींसह 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे। 24 डिसेंबर 2025 रोजी फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील तक्षशिला कॉलेज समोर मुदस्सर शाह नासिर शाह राहणार फ्रेझरपुरा या युवकावर काही अज्ञात इसमांनी जीवघेणा हल्ला केला होता। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते। घटनेची माहिती मिळताच गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून अमरावती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला। तपासादरम्यान गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की हा हल्ला संकेत सुभाषराव इरपुडे उर्फ एडा व 19 वर्ष राहणार फ्रेझरपुरा, शुभम उर्फ शुब्बू इंदोले व 21 वर्ष राहणार श्यामनगर अमरावती तसेच 2 विधी संघर्षित बालक यांनी केला आहे। ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने अमरावती शहरातील विविध भागात शोध मोहीम राबवून मोठ्या शिताफीने 2 आरोपी व 2 विधी संघर्षित बालकांना अवघ्या 2 तासात ताब्यात घेतले। चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी त्यांना फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, उपायुक्त श्याम गुगे, पोलीस उपायुक्त मुख्यालय तथा गुन्हे शाखा रमेश धुमाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा शिवाजी बसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्यासह पोलीस अंमलदार दीपक सुंदरकर, जहीर शेख, संग्राम भोजने, अतुल संबे, सूरज चव्हाण, राजिक रायलीवाले, निखिल गेडाम आणि संदीप खंडारे यांनी सहभाग घेतला आहे। अमरावती शहर गुन्हे शाखेच्या जलद व प्रभावी कारवाईमुळे गंभीर गुन्ह्याचा वेगाने उलगडा झाला असून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा ठाम संदेश देण्यात आला आहे। अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र 24 न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।